इथं कचरा साचलेला, इथं भोवरे पडलेले आहे. आपण जास्त पुढं जाऊ शकत नाही, नाहीतर त्या भोवरीतून डायरेक्ट बोगद्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, आपण आज आहोत मांजरपाडा देवस्थान वळण योजनेवरती. बघू शकता पाठीमागे किती पाऊस आहे, सगळीकडे पाऊस आहे, इथं धुकं आहे, पाऊस आहे. बघूया आता आपल्याला जायचं आहे बोगद्यावरती. चला तर तिथं जाऊन बघूया किती पाणी, म्हणजे 4 दिवसापासून जवळजवळ पाऊस चालू आहे. तर बघूया आता तिथं जाऊन. हा रस्ता आहे बोगद्याकडे जाणारा, पण आपण दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे इकडनं देवस्थानावरून. चला तर बघूया. मित्रांनो, खूप जोरात पाऊस चालू आहे आणि इकडं बघितलं तर इकडं कोणीच नाही. तसं बघितलं तर आपण होतो देवस्थाने गावात. पाऊस पण जवळजवळ 4-5 दिवसापासून खूप जोरात चालू आहे. तर बघूया आता किती पाणी आलेले आहे वरतून. तुम्हाला इथे जर यायचं असेल तर तुम्ही वणी गावापासून जवळजवळ 25 किलोमीटर देवस्थानी गाव आहे दिंडोरी तालुक्यामध्ये. तर तिथे येऊन तुम्ही येऊ शकता. आपण जर इथं बघितलं तर तसं पाणी तुम्ही बघू शकता किती. बघा, म्हणजे बोगद्याकडे जायला सुद्धा आपल्याला जागा नाही आहे, एवढं पाणी आहे इथं. तेव्हा बघू शकता किती सारं पाणी आहे. तुम्हाला मी बोगदा दाखवू शकतो, पण एवढं बघून घेऊ आपण आधी. बघू शकता म्हणजे किती पाऊस झालेला बघा. म्हणजे अजून पण पाऊस चालू आहे, पाऊस कंटिन्यू चालू आहे 3 दिवसापासून. बघू शकता तुम्ही. म्हणजे आपल्याला तिकडे जायला पण जागा नाही आहे, आपल्याला बघावं लागेल, काहीतरी करावं लागेल जुगाड. बघू शकता त्या साईडनी बोगदा आहे, त्या साईडनी आंब्याच्या त्या साईडनी. म्हणजे बोगदा म्हणजे असंच नाही आहे. हे बघा, मला मी वरती चढून दाखवतो. खतरनाक आहे एकदम. बरं, कदा पडला तर डायरेक्ट तिथून निघणार 8 किलोमीटरवर चौसाळ्या गावामध्ये. इथून हळू जायचं, थोडंसं हवा थोडी जरी आली. बघू शकता बोगदा म्हणजे काही दिसतच नाही. तिथं आहे बोगदा, बघा बघा, काहीच बोगदा म्हणजे काही दिसत नाही. बघा इथं भोवरी पडायला दिसते का तुम्हाला? मित्रांनो, झूम करून दाखवतो थोडं. हे बघा, इथं कचरा साचलेला, इथं भोवरे पडलेले आहे. आपण जास्त पुढं जाऊ शकत नाही, नाहीतर त्या भोवरीतून डायरेक्ट बोगद्यामध्ये. काहीच दिसत नाही, काहीच समजत नाही. तिथं बोगदा आहे असं वाटत सुद्धा नाही. म्हणजे एखादा नवीन माणूस आला तर म्हणजे विशेष समजतो. खतरनाक एकदम. बरं, बोगदा पण छोटा नाही आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. भरपूर सारे व्हिडिओ आहेत तिथले मांजरपाड्याचे. मांजरपाडा म्हणजे देवस्थानी वळण योजना आहे. बघू शकता बघा. म्हणजे आता अजून 2-3 दिवसांनी पाऊस पडला तर हे पूर्ण हे सुद्धा भरून जाईल. इथपर्यंत पाणी येईल, इथपर्यंत पाणी येऊ शकतं. खतरनाक आहे. म्हणजे एवढं पाणी सर्व इथून जवळजवळ इथून तर पुढे चौसाळी गाव आहे म्हणून तिथं एक बोगदा आहे. तिथं हे सर्व पाणी निघतं. इथून जवळजवळ 8 किलोमीटरचा हा बोगदा आहे. तर तिथून ते पाणी पुणे गावड्यामध्ये जातं आणि तिथून पुढे खाली पाणी जातं. हे बघा, भोवरी बघा, भोवरी पहा तुम्ही. भोवरी बघा, अजून पण दिसते. भोवरी बघा, म्हणजे तुम्ही आपण विचार पण करू शकत नाही काय खतरनाक असेल. कृपया मित्रांनो जास्त जवळ जाऊ नका. आलेच तर लांबूनच बघा. हे बघा, एवढं पाणी. म्हणजे इथून खाली रस्ता आहे, या साईडनी नाही का, इथून या बोगद्यापासून इथून हा रस्ता आहे, पूर्ण हा रस्ता आहे सर्व. आणि तिथून टर्न करून हा इथून हा रस्ता असा वरती येतो. हा बघा, हा इकडे येतो रस्ता. हा रस्ता वरती जातो. म्हणजे इथून या बोगद्यामध्ये तुम्ही बघितलं तर मोठमोठ्या गाड्यामध्ये डंपर जायचे मटेरियल काढायला. तर तुम्ही विचार करा बोगदा किती मोठा असेल. बघू शकता, हा आहे देवस्थाने वळण योजना दिंडोरी तालुक्यात, नाशिक जिल्हा, दिंडोरी तालुका आणि देवस्थाने गावात आहे ही सर्वात मोठी वळण योजना. पाणी भरपूर आहे इथून. म्हणजे इथं खाली गेलं तर इथं जुनं एक स्थळ होतं चुली म्हणून. ती चुली अशी होती की तुम्ही चूल बघितली असेल तशी चुली होती ती.
म्हणजे खाली मोठी खोल दरी होती, त्याला नाव होतं चुली. आपण आता दुसऱ्या बोगद्याकडे जाणार आहेत. चला तर ही गाडी रस्त्यावर लावलेली आहे, बाईकनीच आलोय आपण. आणि बघा, तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या गावरान व्हायरल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढच्या बोगद्याकडे जाऊया आता. आणि अजून आहेत आपले व्हिडिओ, तुम्ही बघितलं तर मी लिंक देतोच तुम्हाला, पण तो पण व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यामध्ये पण सर्व बोगद्याविषयी माहिती आहे, बोगदा किती लांबीचे आहेत आणि पिचिंग आहे ते किती किलोमीटरचे, ते सर्व माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि पाणी कुठं जातं काय ते सर्व सांगितलेलं आहे. चला आपण पुढच्या बोगद्यावर जाऊ. किती मासं धरलं मग? एक पण आहे असा? मित्रांनो आपण दुसऱ्या बोगद्याकडे आलोय, पण इथं पण कुठं असं समजत नाही की बोगदा कुठं आहे, काय म्हणजे काय नेमकं आहे ते समजत नाही अजिबात. हे तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, बोगदा म्हणजे इथं दिसतच नाही कुठे. बोगदा कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? या पॉईंटला बोगदा आहे इथं, तिथं या बोगदा आहे बघा. समजतो का बोगदा? मासेमारी मग मासेमारी करणं धोक्यादायक आहे जरा, कारण की इथून जर वाहून गेलं, हे बघा हा पाट इतका खोल आहे मित्रांनो. तुम्ही तो पिक्चर बघितला सर रावडी राठोड, तो शेवटला ती फाईट होते ना या पाट बीट आहे, तसा पाट आहे खतरनाक. हे बघा इथून सटकला काय पाट, त्याच्या मागत राहील, मागच उभा आहे मी. हा बोगदा म्हणजे 1 किलोमीटरचा आहे, पण तिकडून सुद्धा प्रेशर असतं इथं पाणी निघतं आणि इथून पुढच्या बोगद्या जातं. आपले मासे बिशे धरून चालले तो. नमस्कार हो, धरले का नाही मास? धरलं का नाही मास? किती पाणी होता काल वगैरे? काल कमी होता, आज जास्त आहे. आज जास्त आहे का? हा हा. नाही पण मग काल म्हणे या पूर्ण भरेल होता म्हणतो, आज सकाळी पण नाही होता. नाही, कमी होता काल, लय कमी होता. हा आज का? जास्त पाणी आहे. हा 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 आता परत वाढ. हा. तिकडच्या बोगद्यावर गेलो तर तिथं काही दिसत नाही बोगदा, बोगदा समजतच नाही. इकडचा पण बोगदा तर समजतच नाही, इथला बोगदा समजा. ते पूर्ण भरून गेला आहे. हा बरोबर. तिकडचाही भरला असेल. तिकडचा पण भरला. हा बरोबर. आता तुम्ही कुठं चालले? आता इथं जातो मी पुढं. हा, तुम्ही ती बांध काम ना. हा तिथं जातो द्वार करा पाहून येऊ मग. मित्रांनो आपण आता आलो डॅमवरती. बघू शकता ही इथलं डॅम आहे, इथूनच पाणी पुढं जातं. आणि बघू शकता इथून आता आपण इथं बाईकवर आलो. हे बघा बाईकवर आलो, पण इथून आता पुढं जायला रस्ता नाही आहे. म्हणजे हा रस्ता तो पुढं सुरगाणा गोगुळ वगैरे, म्हणजे सुरगाणा तालुका इथून लागतो. तर इथं रस्त्याचं वरती फ्लायओव्हरचं काम चालू आहे, बघू शकतो मी. पण मग ते अजून काही झालेलं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मांजरपाडा नाव कसं पडलं तर या डॅमच्या वरती मांजरपाडा गाव आहे, या डोंगराच्या बॅक साईडला, त्या साईडला. त्याच्यामुळे या योजनेचं नाव मांजरपाडा योजना पडलं होतं. पण इथे सर्व जमिनी वगैरे जागा गेल्या, त्या सर्व देवस्थाने म्हणजे दिंडोरी तालुक्यातील देवस्थाने गावच्या लोकांच्या गेल्या, त्याच्यामुळं याचं नाव. आणि देवस्थानाच्या गावाच्या हद्दीमध्येच आहे सर्व डॅम तसं बघितलं तर, त्याच्यामुळे याचं पण नाव मांजरपाडा डॅमनं आपलं मांजरपाडा वळण योजना न ठेवता देवस्थानी वळण योजना असं ठेवलं. हे बघा मित्रांनो, बघू शकता किती पाणी आहे तिथे. त्यामध्ये कॉर्नरला इथून शेवटचं टोक दिसतं, तिथून आतमध्ये बोगदा आहे. तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही, कारण की हे पूर्ण भरलेलं आहे आणि जायला रस्ता पण नाही आहे. मागच्या वेळेस आपण गेलो तिथं, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा किती भरलेलं आहे, फुल आहे. आता एवढं पाणी सर्व जाणार पुढे पुणेगाव डॅममध्ये, त्या डॅममधून पुढे पाटाने सरळ पुढे जाणार. येवला, मालेगाव, चांदवड वगैरे सर्व त्या साईडला पाणी जाणार. मित्रांनो तुम्ही पण जर इथं डॅमवर आलात तर कृपया कार गाडी वगैरे घेऊन येताना जरा म्हणजे सांभाळून यावी, कारण की इकडनं पूर्ण रस्ता बघू शकता पूर्ण अजून रस्त्याचं काम चालूच आहे. त्याच्यामुळं गाडी येणं आणि इथं गाडीला काही झालं त्यापेक्षा तुम्ही गाडी तिथं पार्क पण करू शकता, देवस्थानामध्ये पार्किंग करून तिथून तुम्ही
बाई पण येऊ शकता इथं बोगद्याकडे बघायचं असेल तर. पण मग मोठी गाडी घेऊन येणं म्हणजे थोडं धोकेदायक राहील, रिस्की राहील, कारण की गाडीला काही झालं तर त्याच्यामुळे तेवढं तुम्ही जपून. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.